माऊली, आज ज्ञानानी, विज्ञानी आणि तंत्रज्ञानानी प्रचंड प्रगती केली. आज सगळीकडे मोठे मोठे रस्ते झालेत, मॉल झालेत, इमारती उंचच्या उंच बांधल्या गेलेत. पण माऊली, माणसांचं काय? घरं मोठी झाली आणि माणसांची मन मात्र छोटी झाली. माणूस माणसांवर विश्वास ठेवू शकत नाही, ही आजची परिस्थिती आहे. माऊली, विश्वास कधी आंधळा नसतो, तर विश्वास ही माणुसकीवरची निष्ठा आहे आणि ती प्रत्येक माणसामध्ये असलीच पाहिजे. जो माणूस दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवू शकत नाही ना, त्या माणसाने स्वतःचं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. माऊली, आजची आपली अवस्था काय आहे? अहो, बाहेरच्या समाजातल्या तर सोडाच, पण आपल्या घरातल्या माणसांवर आपण विश्वास ठेवायला तयार नाही. मला आश्चर्य वाटतं की माणसाच्या मनामध्ये एवढा संशय येतो कुठून? माऊली, संशय हा खूप मोठा किडा आहे. संशयाचा भुंगा जर एकदा मनाला लागला तर त्या मनामध्ये विश्वास आणि शांती ही दोन्ही मूल्य कधीही बसू शकत नाही. आपण आपल्याच माणसांवर संशय घेतो, शंका घेतो. ही आपल्याला विठुरायची आणि सर्व साधू संतांची शिकवण आहे का? सर्व साधू संतांनी, तुकोबाराय असू देत, ज्ञानोबा माऊली असू देत, आपल्याला विश्वासाची आणि प्रेमाची शिकवणूक दिलेली. अहो, पसायदान का म्हणायचं? भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, असं माऊलींनी. सगळे प्राणी मात्र एकमेकांचे मित्र होवत, अशीच माऊलींची इच्छा आहे. तिथं अविश्वासाला जागाच नाही. एकनाथ महाराज तर म्हणतात, एका जनार्दनी न धरावा संशय, निश्चयेसी होय हरिरूपा, असं नाथबाबांनी सांगितलं. मनात जर संशयाला जागाच ठेवली नाही तर तुमचं सगळं जीवन हे हरिरूप होऊन जाईल, असं नाथ महाराज सांगतात. त्यासाठी माणसानी एकमेकावर विश्वास ठेवायला हवा, एकमेकांचा आदर करायला हवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जो माणूस समोरच्या माणसावर, आपल्या माणसांवर विश्वास ठेवू शकतो, प्रेम करू शकतो, तो त्याच विश्वासाच्या आणि प्रेमाच्या आधारावर संपूर्ण जग जिंकू शकतो. आणि म्हणून माणसा माणसामधला विश्वास, माणसा माणसामधलं प्रेम हे कायम भक्कम राहिलं पाहिजे, वाढीला लागलं पाहिजे. आणि म्हणूनच सर्व संत आपल्याला सांगतात की विश्वास ठेवा, विश्वास राखा, विश्वास वाढवा आणि विश्वास जपा. राम कृष्ण हरी. मोठ्या बाई, ती आपल्या जाळ्यात पूर्ण अडकेपर्यंत आपल्याला सांभाळून राहावं लागेल. तिने जे ताजींसोबत केलंय, उद्या कुणासोबत पण करू शकते. आयो मायो, सॉरी सॉरी, लागलं ना तुम्हाला? इंदू, ही कुठे मध्ये कडमडली आता? सॉरी सॉरी, लागलं नाही तुम्हाला? जरा घाईत होते मी, ते मला दिसलंच नाही, धक्का लागला तुम्हाला. सॉरी. हा, ठेच लागली की हो तुमच्या पायाला? दुखत नाही ना? हा, सॉरी हो.
ठेच लागून पण इतक्या जोरात पळाली. कोण आहे ही बाई? ते पण काळ्या साडीत. ह्या रत्नामाय खूप काळजी घेतात त्या माझी. जावई बापू, सासूबाई काय कसं वाटतंय आता? डोकं दुखतंय अजून. चला, या निमित्तानं तुम्हाला डोकं आहे याची जाणीव तर झाली. सासूबाई टोचे मारला आलात का तुम्ही? अहो नाही हो, त्यासाठी इथं येण्याची काय गरज आहे? या असलं तुम्ही नेहमीच देत असता. आम्ही जरा आमचं वैयक्तिक काम होतं त्याच्यासाठी बाहेर गेलो होतो. वैयक्तिक काम कोणतं? ते ते होतं म्हणजे हे इथंच ते एक काम आमचं. काय मग हो? मग नारायणीने मला पाणी आणून दिलं, ते पाणी आम्ही प्यायलो. आणि पुढचं काही आठवतच नाही सासूबाई. पण आहे ना, जेव्हा जाग आली ना तेव्हा आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला होतो. आम्ही खूप विचार केला की इथं कसं काय पोचलो आपण, पण काहीच आठवत नाही सासूबाई, काहीच नाही. आधीचा आठवत नाही म्हणजे तुम्हाला नारायणीनं पाणी दिलं त्यानंतरच काही आठवत नाही? हो ना, हे सगळं कोणाला सांगू नका बरं का, नाही तर गावातले लोक म्हणतील म्हणजे सरकारच्या डोक्यावर परिणाम झालाय. नाही. जावई बापू, आता एक महत्वाची गोष्ट. खुनगाड बांधा. याच्या पुढं श्रीकलानं तुम्हाला काही खायला प्यायला दिलं तर ते घ्यायचं नाही. त्याचा असं आहे जावई बापू, का तुम्हाला दिलेलं पाणी हे श्रीकलानं. बरं वाटतंय का? नीट झोप लागली ना? पण अजून किती आवरटपणा करशील? 5 लाख रुपये नाही दिले ना पोपटराव तुम्ही, तर तुम्ही मरणार. अरे जरा तरी उपकाराची जाणीव ठेव ना. आता आमच्या पैशाची बाग उरली नाहीये. पोपटराव, हे अर्धे पण पैसे नाही आहेत. लय घासाघीस करतो ना आम्ही. एक काम कर ना, तूच आम्हाला गोळी घाल ना. घाल ना, घाल घाल आम्हाला गोळी घाल. घालतो का? घाल. तुम्हाला मारायला मिटकरची साक्ष पुरेशी, एवढं लक्षात राहू द्या. त्याने जर तोंड उघडलं ना, आयुष्यभर बसाल जेलात, चक्की पिसाच. माहिती मला सगळं.
मला थोडा वेळ दे. असं म्हणता? बर, मग 2 लाखाची व्यवस्था करा, मग देतो. कळलं? येऊ मी? ह्याच्या बापाला मदत केली म्हणून हा इन्स्पेक्टर झाला आणि सगळे उपकार विसरला. हे परमेश्वरा, अरे खऱ्याची दुनिया उरली नाहीये रे. सगळे याच्यासारखे हलकट भरलेत. हे हलकट. पुढच्या पैशांची व्यवस्था मी कशी करू? कुठे आणू एवढे पैसे मी? हा, शिकलाला सांगावं लागेल. दादा, तुम्ही ती एक बाई अशी म्हातारी जाताना बघितली नाही? कोण होती बाई? बघता गायब झाली. अगं एवढं घाबरायला काय झालं? नवराच तुझा मी. अरे किती घाबरले मी. तू इथं काय करतो? हाच प्रश्न खरं तर मी तुला विचारला पाहिजे की तू इथं काय करते एवढ्या रात्री? इथं अरे मी त्या बाईला. कोणती बाई? त्या बचत गटाच्या राधाबाई नाहीत का, त्यांना बघायला आले होते. पण तू इथं काय करतोय? अगं मी पंचायत समितीच्या मीटिंगला गेलो होतो. ती विम्याची कामं होती बऱ्याच लोकांची, ती करत होतो. अगं मला माहिती असतं तू आहेस तर मी तुला पण घेऊन गेलो नसतो का? हरकत नाही, जाताना सोबत जाऊ की. आयडिया बेस्ट आहे. चल मग अंमल करू. वहिनी, व्यंकट भाऊजी. काका, अजोक्षितचं घर आहे. श्रीकला, ती पोथ ही माझ्यासाठी अतिशय महत्वाची. ए व्यंक्या, तुम्हा सगळ्यांना मी
घराबाहेर काढलंच. आज माझा ह्या श्रीकलाचा बदला पूर्ण झाला. एक एक दिग्रस करायला रस्त्यावर आणलंय मी आज. अरे तीच लायकी तुमची. पुन्हा ह्या उमऱ्याच्या आसपास एक फिरकायचं नाही ना. सांगून ठेवते. कसलं कसलं भयंकर स्वप्न होतंय. मला माहिती तू मला सावध करायला आलास. गोपाळच्या वेळेस पण सावध केलं होतंस. दुर्दैवानं मी काही करू शकले नाही. पण या वेळेस असं नाही होणार. माझा जीव गेला तरी बेहत्तर. पण त्या श्रीकलेची कुठली चाल मी चालू देणार नाही. फक्त तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे. अहो चहा घेणार का? नाही नको, सकाळपासून 7 वेळेस घेऊन झाला. हो का? म्हणजे आता तुमचं डोकं दुखायचं थांबलेलं दिसतंय. हो मग विंजे सरकार आम्ही एकदम मजबूत. थोडस दुखत होतं पण आता एकदम ओके. चांगलंय. विठुरायाची कृपा म्हणायची. विठुरायाची कृपा? अहो आम्ही पर्वता सारखे खंबीर आहे म्हणून. हो मग आताच तुम्ही. पण मला सांगा, काल आई आपल्या खोलीत आली होती तेव्हा ती काही महत्वाचं बोलत होती का तुमच्याशी? नाही म्हणजे मी आली आणि तिने विषयच बदलला. नाही नाही, सासूबाईंना कोणाची भीती विषय बदलायला? त्यांनी काही विषय नाही बदलला. नाही का? मग काय म्हणत होती आई? काही नाही, आमच्या तब्येतीची चौकशी करत होत्या. कारण आम्ही कुलते एक जावई बापू आहे ना या घरातले म्हणून. हो मग उगीच माझी आई तुम्हाला तामणगावचे राजहंस नाही म्हणत. पटलंय ना तुम्हाला? पटलंय ना? हो मग. हा. पण अजून काही म्हणत होती काही? नाही म्हणजे तुम्हाला सूचना वगैरे दिलाय का? नाही नाही, फार काही नाही. त्या म्हणाल्या की श्रीकलाच्या हातचं काही खाऊ पिऊ नका. आईला काय झालं काही कळतच नाही. ती विचित्र वागते. तिच्या नादाला लागली ना तेव्हापासून अशी वागते. काय बडबडते? मला ना वैतागच आलाय आईचा. कशी वागते ती त्या श्रीकलेशी? काय वाईट केलंय तिने तिचं? नुसती आपली श्रीकलेला बोलत असते. हे ना कुठेतरी थांबायला हवं आता. हो 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 हो, अगं पण तू विषय वाढवू नको. मी नाही विषय वाढवते, तुमच्या सन्माननीय सासूबाई विषय वाढवताय. मी आता जाते आणि त्या विषयाला पूर्ण विराम देऊन येते. थांबा. मोठे बाई, बरं झालं तू आलीस. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. अगं मला पण तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. मोठे बाई, मला पण तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय.
असं काय बघताय दोघी जणी? महत्वाचं सांगायचंय. मी आधी सांगू का मोठे बाई? हा बोल बोल बोल, कुठली महत्वाची गोष्ट आहे? हा, ते ना नाश्ता तयार आहे, तुमच्या दोघींना बोलवलंय. ही तुझी महत्वाची गोष्ट? हा मग आता पोटापेक्षा काही महत्वाचं असतं का? चल बरं इंदू, मोठे बाई चला ना, दोघी घास घास खाऊन घे. पुन्हा जर असा आचरटपणा करशील ना तर उरलेले दात पाडून टाकेन तुझे. नाही नाही, चुकलं. म्हणलं दोघी सासू सोना एवढ्या गोड गप्पा मारत्यात, जरा गंमत करावी. पुढच्या वेळेला जरा वेळ काळ बघून गंमत करत जा. पण करत जा. लई रडलीस करिश्मा ताई वेळेस. कुठे आहे ती कार्टी? तिला पण दे थोडासा नाश्ता. ती कोठी घर साफ करती. म्हणली समद काम झालं की मग खाईन. हा चांगलंय. तू हो आत्या पुढं, आम्ही येतो. हा, अन्न थंड झाल्यावर चांगलं नाही लागत. इंदे चल बाई चल, नाही तर बोलून बोलून डोकं गरम करेल ही. चला. चल नाही, माझं झालं खाऊन. आता तुम्ही दोघे खा, मी करिश्माला मदत करून येते. चल, काय आपण गेल्याशिवाय जाणार नाही. चला. हा चला लवकर चला. बरं, आज सगळ्यांच्या आवडीचे दही धपाटे केलेत बरं का नारायणीनं. आणि हो आदू, कारळाची चटणी केली. गोपाळाला खूप आवडायचंय ना दही धपाटे. श्रीकला, तुझ्या पोटात आता गोपाळचा अंश वाढतोय की नाही? मग असं सारखं रडत राहिलीस तर रडका गोपाळ येईल ना. आणि आम्हाला नकोय बाई असा रडका गोपाळ. डोळे पुस बर. शाब्बास. आणि गोपाळला आणि तुला दोघांनाही आवडतात की नाही धपाटे? मग आज दोघांच्या वतीने तूच खा. सगळ्यांचं खाऊन झालं की मी खाते ते. श्रीकला, मनाने किती चांगली आहेस बाळा तू. ताई, तुम्ही सगळ्यांना धपाटे वाढता का? मी बघते पुढचं. श्रीकला, आज तूच वाढ. नारायणी, अगं तिला कशाला काम करायला सांगतेस? नाही पण आज करावीच लागेल. अगं पण काकू, मला तुझी काळजी समजते. अशा अवस्थेत तिला काम सांगायला नको हे कळतंय मला.
पण आपल्या घरातल्या काही लोकांना असं वाटतं की श्रीकलेच्या हातचं काही खाऊ पिऊ नये. आणि अशी सूचना पण देण्यात आली. काय बोलतीस तू नारायण? काका जे कळलंय ना तेच बोलते. अगं पण असं कोण म्हणलं? घरातली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती बोलली. नारायणी, हे असं बोलण्याचं कारण? ज्या बोलल्या त्यांनाच विचारूया ना आपण. मोठ्या बाई उर्फ आनंदी अंताजी दिग्रसकर. आणि त्यांच्या लाडक्या सुनबाई इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर ह्या बोलतात. आईच्या वागण्याचं मला काही आश्चर्य वाटत नाहीये, पण इंदू तू अशी वागशील असं मला वाटलं नव्हतं ग. एकीकडे कीर्तनात एवढे उपदेश देतेस आणि दुसरीकडे इतक्या खालच्या पातळीचं वागतेस. लाज नाही वाटत तुला? जास्त बोलशील ना तर इकडचं थोबाड तिकडं करून ठेवीन. तुला दुसरी येतं काय गाई? नारायणी, शांत हो. काका, कशी हो मी शांत? एक बाई दुसऱ्या बाईला त्रास देते, तिचा अपमान करते, नाही बघवते मला. ये पा, तुला ज्या गोष्टीतलं कळत नाही ना, उगाच त्यामध्ये बोलू नकोस. वहिनी, याव हे सगळं काय चाललंय हो तुमचं? आणि तुम्ही आता का वागताय अशा? अहो, ही श्रीकला आपली सून आहे, आपली सून. का नाही पचनी पडते तुमच्याही? अहो मोठे भाई, माझ्या गोपाळची बायको आहे ती. हे कधीच स्वीकारणार नाही आहात का हो तुम्ही? वहिनी, आम्ही काहीतरी विचारतोय तुम्हाला. आता अशा गप्प बसू नका. काय जे एकदा तुमच्या डोक्यात सुरू आहे ना, ते एकदा सांगून टाका सगळ्यांना. व्यंकट भाऊजी, ही आपली नारायणी मूर्खासारखं बोलतीये. पण तुम्ही कशाला चिडताय माझ्यावर? हो, नारायणी ऐकते आणि समज वेगळाच करून घेते आणि मग हे असा गोंधळ होऊन जातो. म्हणजे
जरा गैरसमज झालाय तिचा. आई अगं आता तरी खरं बोल. उगाच काहीतरी बोलून वेळ मारून नको नेऊ. नवराई तुला ना एक मुस्कटातच दिली पाहिजे. तुझं लेकरू सुद्धा आता 8 वर्षाचं झालं, त्याला पण अक्कल आली, पण अजून तुला अक्कल येई ना. अगं बाई आई आहे मी तुझी, मी कशाला तुझ्याशी खोटं बोलेन. हा आई तू यांना श्रीकलाच्या हातचं काही खाऊ पिऊ नका असं नाही म्हणाली. हा म्हणाले. त्याचं काय आहे व्यंकट भाऊजी, का जावई बापू इकडची काडी तिकडं करत नाही. काही काम करत नाही, सगळी कामं दुसऱ्यांना सांगतात. श्रीकलाला पण सांगतात. त्यात श्रीकला नवी, ती सगळी कामं करते. श्रीकला पोटुशी आहे, आता तिने रेस्ट घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. शकू हे मी सांगितलं तर माझं काही चुकलं का. आई तू ना मी ना काय, काल आम्ही कीर्तनाला जात होतो तेव्हा तू आणि इंदूनी श्रीकलाची पिशवी चेक नाही केली. हा म्हणजे ती जड आहे का किती जड आहे ते पाहायला. अगं आई किती खोटं बोलशील. काल ती बिचारी सांगत होती की पिशवीत फक्त पाण्याची बाटली आणि पोथी आहे म्हणून, तरी तुम्ही दोघींनी तिची पिशवी चेक केली. श्रीकला हे सगळं बोलली नाहीस तू माझ्याशी. बाबा बाबा मला घरात भांडणं नको होती म्हणून मी अगं म्हणून हा अन्याय सहन करणार आहेस का आता तू. मोठे भाई माझ्या सुनेशी असं वागायला नको होतं तुम्ही. श्रीकला हे सगळं बोलली नाहीस तू माझ्याशी. बाबा बाबा मला घरात भांडणं नको होती म्हणून मी अगं म्हणून हा अन्याय सहन करणार आहेस का आता तू. मोठे भाई माझ्या सुनेशी असं वागायला नको होतं तुम्ही. आई बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघा जे काही झालं ना ते काल झालं होतं, तो जाऊ द्या आता विषय, पुन्हा वाढवू नका. आपण नको बोलूयात ना त्यावर. मी स्वतः तो विषय सोडून दिलाय. प्लीज ऐका माझं प्लीज. बघताय बहिणी, श्रीकलाच्या मनाचा मोठेपणा बघताय का.
पण यांनी लहानपणा दाखवलाय त्याचं काय करायचंय आपण? तुम्हाला कोण वाटली हो माझी सून? दहशतवादी वाटली का चोर वाटली? अहो नवरा गेलाय तिचा, जरा तरी विचार करायचा. महाराज, आमचं चुकलंच आहे आमचं. महाराज, हे तो वाईट नव्हता हो. या घरातल्या लोकांच्या भल्याशिवाय दुसरं काही नसतं आमच्या मनात. इंदू, आता उगाच वाटेल ते बोलू नकोस तू. महाराज, विश्वास ठेवा, मी खोटं नाही बोलत. श्रीकला, माफ करा मला. ताई, तुम्ही का सॉरी बोलताय? प्लीज माफी वगैरे नका मागू. आई, तू माफी मागितली ते चांगलंच केलं, पण ही चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घे जरा. आता मागच्या वेळी मी फक्त बोललो होतो की मी निघून जाईल, पण ज्यावेळेस मी थांबणार नाही. राम कृष्ण हरी. बाबा, अजून पानही वाढली नाहीयेत. तुम्ही प्लीज न खाता जाऊ नका, प्लीज. आपल्या घरामध्ये हे जे काही सगळं चाललंय ना, ते पाहून अन्नावरची वासना गेलीये माझी. अजिबात खायचं नाहीये मला. भाऊजी, महाराज, थांबा ना महाराज. महाराज, मला रागवा, वाटलंच मारा मला, पण असं उपाशी पोटी बाहेर जाऊ नका. माझा राग अन्नावर काढू नका. माझं चुकलं, मी माफी मागतेय ना. अगं, किती वेळा माफी मागणार तू इंदू? सांग मला. मागच्या वेळेला सुद्धा तू श्रीकलावर असेच भलते सलते आरोप केले होतेस. त्या सगळ्यामध्ये ती खरी आहे हे सिद्ध झाल्यानंतर तिची सुद्धा तू हात जोडून माफी मागितलीस. मला असं वाटलं चला झालं, संपलं, मिटले तुझ्या मनातले गैरसमज, पण नाही. तू अजूनही तिच्यावर नवीन नवीन आरोप करतेच आहेस. का वागतीस तू असं मला तर कळेनासं झालंयस. इंदू, अगं परिस्थिती बघ तिची. यापूर्वी निदान तिचा नवरा होता तिच्या सोबतीला, पण आता गोपाळ नाहीये. त्या पोरीवर काय आभाळ कोसळलंय याचा साधा विचार सुद्धा येत नाही का ग तुझ्या मनात? या घराचा खूप आदर करते मी. या घरातल्या प्रत्येक माणसाची खूप काळजी वाटते मला. अगं, मग श्रीकला या घराचा भाग आहे. या घराचा भाग असं नाही का वाटत तुला? का नाही मानत तिला तुम्ही आपलं? तिचं नाहीये का हे घर? सतत तिच्याबद्दल. इंदू, अगं वहिनींचं मी समजू शकतो, त्यांचा स्वभाव असा आहे, पण तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये ग बाळा मला. तू समजूतदार मुलगी आहेस, माझ्या संस्कारांमध्ये वाढलेली मुलगी आहेस, आणि तू इंदू आहेस का बदलली आहेस? ज्या मुलीवर मी कीर्तनाचे एवढे संस्कार केले, ती माझी इंदू कुठे हरवली? ती कुठे दिसतच नाही मला हल्ली. दुसरीच कोणीतरी उभी आहे माझ्या समोर असं वाटत राहत. महाराज, मी तुमची इंदूच आहे हो. पण मग दिसत नाही ना मला. आहेस ना तू ती? मी तुला एवढे 100 वेळा काय समजावून सांगतोय याच्यावर जरा एकदा शांतपणे बसून विचार कर.
बघ मी काय सांगतोय त्यातलं काही पटतंय का ते बघ, आणि मग शांतपणे माझ्याशी बोलायला ये. नमस्कार सरपंच साहेब. अहो आदू शेठ कोणीकडे? शाळेकडून आलात. जय हो आदोक्षज महाराज. असं नेतृत्व पाहिजे. अहो आपल्या मेन माणसाचं सांगणंच आहे, उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही. लय डेडिकेशन आहे बा तुमच्या दोघांमध्ये. घरी एवढं सगळं झालं तरी घेतल्या कामाकडे दुर्लक्ष नाही तुमच्या दोघांचं. अरे आमच्याकडून जरी दुर्लक्ष झालेलं असलं ना तरी तुमच्यासारख्या मित्रांनी जबाबदारी उचलली ती. तुला वाटत असेल मला माहिती नाही, पण मला सगळं माहिती आहे की किती काम केलं म्हणून तू. अहो हाडाचा कार्य करताय मी. जेवढं आपल्याला जमतंय तेवढं आपण केलं. ओळखीचा वापर करून काम बंद पडू दिलं नाही. पण आदोक्षज महाराज आता किती दिवस असं चालणार हो? आता निधी लागणार हो. ओळखीवर जास्त दिवस खेचता येणार नाही. पैशांची सोय झाली पाहिजे. तुम्ही आता लक्ष द्या ना थोडस. मला समजतंय रे सगळं, पण आपलं मेन माणसाचं काहीतरी विचित्रच चाललंय. म्हणजे मलाच कळत नाही रे नेमकी काय होतंय, पण ती भलत्याच गोष्टीत अडकती. आदू अरे भलतच म्हणजे? काय नाही, घरी जाऊन बोलतो तिच्याशी. बरं बरं बोला. येतो मी. रामकृष्ण हरी. पैसे पैसे पैसे. अहो अहो मी काय पैशांचं झाड लावलंय का बाबा? ए श्रीकला, हे बघ आमचेच डायलॉग हा, मला ऐकवू नको बर का. मग काय करू मी? सांगा काय करू? अहो तुमच्या लक्षात येत आहे का, तुम्ही जेव्हाही मला फोन करताना फक्त पैशांबद्दल बोलत असता, माझ्याबद्दल तर काही विचारतच नाही. अहो तुमचा बदला पूर्ण करण्यासाठी मी इथे कशाला तोंड देते ना हे माझं मला माहितीये. ए श्रीकला, हे आम्हाला कळत नाही असं तुला वाटतं का? अगं तो गुलब्या हरामखोर इन्स्पेक्टर 7 जन्माचा उपाशी आहे, 7 जन्माचा. सारखी पैशांची भीक मागतोय आणि त्याला जर पैसे मिळाले नाही ना तर तो मिटकर आहे ना, मिटकर तो कोर्टामध्ये तोंड उघडेल, आम्हाला फाशी होईल. टोकाचं नका बोलू हो तुम्ही. मामा टोकाचं बोलू नको ना. बघ त्यावर एकच उपाय, आम्हाला ताबडतोब लगेच 2 लाख रुपये मानून दे. काय 2 लाख? अहो पण बिन काही नाही. हे बघ शिकल आता, पण बिन काही नाही. ते तो बँक आहे ना, बँक आनंदी, त्या दोघांचा कुणाचाही खून पाड, पण आम्हाला नाही म्हणू नको ग, नाही म्हणू नको. शांत बसाव तुम्ही. 2 लाख हवेत ना तुम्हाला? मी बघते करते काहीतरी, पण तुमचे ना फालतूचे सल्ले देऊ नका. ठेवा फोन. श्रीकला चहा. ताई मला आवाज द्यायचात ना, मी आले असते खाली. थँक्यू. अगं असू दे, आता मी आणलंय ना, गरम गरम चहा पिऊन घे. ताई गोपाळच्या माघारी तुम्ही सगळेजण माझी इतकी काळजी घेताय, खरंच खूप बरं वाटतं. बघतोयस ना गोपाळ? अगं श्रीकला, आम्ही आहोतच तुझी काळजी घ्यायला, टेन्शन नको घेऊ. आणि हो, मगाशी जे काही झालं ना ते विसरून जा. तू चहा पी आणि गरम गरम धपाटे पण करते, ते पण खाऊन घे. मी दुपारी खाईन. बरं ठीक आहे. लवकर तयार हो. का का म्हणजे काय? अगं आज तुझी सोनोग्राफी करायला जायचंय ना.
आय एम सो सॉरी ताई, चुकून माझ्या हातातून पडलं ते. वेंदळी आहेस ग तू. सॉरी. बरं बरं ठीक आहे, राहू दे, मी हे नंतर उचलते. हा ताई, ते सोनोग्राफीला जाणं गरजेचं आहे का? म्हणजे अगं गरजेचंच आहे म्हणून तर जायचंय. नाही म्हणजे मला विचारायचं होतं की आजच जाणं गरजेचं आहे का? अगं 12:30ची अपॉइंटमेंट घेतली मी. लवकर आवर, मी पटकन तुझ्यासाठी गरम चहा आणते. काय आलेच, जरा लांब राहा. आलेच. ते दुसरा काही पर्यायच ठेवला नाही यांनी माझ्याकडे. काय करू आता मी? अर्क संपला. अरे यार, मोठ्या बाई, अहो नारायणीताई त्या श्रीकलेला सोनोग्राफी करायला घेऊन चालली म्हणल्या किती तंतरली त्या श्रीकलेची. हातातला चहाचा कप असा फुटूनच गेला. दोन तर असं केलं होतं काय सांगाव तुम्हाला. हे समजा तू मला कशाला सांगते ग टरमाळे. मी तुला अपशकुनी म्हणायचे ते बरोबरच होतं माझं. एक नंबरची नालायक कार्टी आहेस तू. चल मोठ्या बाई, चल चल. अहो तू मोठ्या बाई, इथनं बाहेर चल. अहो तुम्ही असं इथं माझ्या खोलीत यायचं नाही. चल निघ, चल. इथं नाही थांबायचं. चल निघ. अजिबात मोठे बाई, नाही, अजिबात नाही यायचं. आधी माझ्या पोराला फसवलं आणि आता माझ्या डोक्यामध्ये काही बाई भरती. चल मोठे बाई, अहो तुम्ही निघ या घरातून. आई आता काय झालं ओरडायला? बरोबर आहे तुझं. तुझ्या बायकोला बोलले ना मी. अरे नालायक की तुझी बायको. हिनं निरपराध श्रीकराच्या विरुद्ध माझ्या डोक्यात काय बाय भरलं आणि मी पण तिच्यावरती संशय घेतला. या इंदीनं काहीतरी जादू बिदू केली. मोठ्या बाई, काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते. केलीस ना तू जादू. पुरावा आहे माझ्याकडं. ये पा. एक काळे मणी उशाखाली होते माझ्या काळे मणी. काळे मणी आणि काळे इरादे. आई आता काय हे नवीन, काय हे मन्यांचं? मला काय विचारतोस? तुझ्या बायकोला विचार ना. मला असं वाटलं ही नालायक सुधारली असेल. पण नाही. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडच. माझ्या जीवावरती उठले ही कुलक्षण. या श्रीकलाला पण किती त्रास देते. गोपाळच्या बाळाची आई होणार आहे आता.
तिची काळजी घ्यायची सोडून ती स्वतः पण काळजी घेत नाही, दुसऱ्यालाही काळजी घेऊ देत नाही. ठेवाई काय बोलताय तुम्ही असं? चुप, एक शब्द बोलू नकोस. आता तुझ्या गोड गोड बोलण्याला मी भूलणार नाहीये. या घराचं वाटोळ करायचं ठरवलंय तू. घराचं, घरातल्या प्रत्येकाचं. सगळ्यांना घराच्या बाहेर हाकलूनच तू शांत बसणार आहेस. जादू करती, मनी ठेवतीस. आई पुरे आता. अगं काय हे? हा? काय बोलतेस तू हिंदूला? हिंदू काय असं जादू टोना करणाऱ्यातली नाहीये. होय का? मग हे काय? काय आहे? हे चेक आहे ना, ते असंच फेकून द्यायचं. या घरातून आणि तुझ्या डोक्यातून सुद्धा. जावई बापू पाहताय ना माझ्याशी कसं बोलतोय. व्यंकट भाऊजी पाहताय ना कसं बोलतोय तो. या पोरीने जादूटोना केला माझ्या पोरावर. आधी आईशिवाय पान हालायचं नाही, आणि आता आईला पाहिलं तरी टचडच बोलतोय. आमचे हे गेले, माझ्यावरती ही वेळ येऊन बसली. वहिनी, वहिनी तुम्ही शांत व्हा पाहू. कशी शांत हो भाऊजी? आ ही घरात असताना शांत होऊ का मी? ओ हिचं डोकं फिरलंय. श्रीकलाशी पण कशी वागते पाहिलं ना तुम्ही? आओ ती पिशव्या चेक करते. हिच्या नादानं मी पण केली. चुकलंच माझं. आणि व्यंकट भाऊजी, तुम्हाला असं नाही का वाटत का इंद्रायणी चुकीचं वाक्य म्हणून? कसं आहे बहिणी, दुर्दैवानी मला या वेळेला तुमच्या या मताशी सहमत व्हावं लागतंय. होय ना, मग काढा हिला घराबाहेर. आई इंदू सून आहे या घराची. तेच तर दुर्दैव आहे ना माझं. देव करो नासली सून कुणाला पण मिळू नये. हे खरं आहे की नाटक आहे? या सासू सुनेची जोडी फुटली की काय? पण जे काही झालं ना, ते बघून मज्जा आली.